नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभागाचे जे काही पद आहेत त्यासाठी आता फेब्रुवारी 2021 मध्ये परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी आपल्याला सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स विचारले जाणार आहेत आणि म्हणून आजचं आपलं हे लेक्चर सिनोनिम्स आणि अँटोनिम्सवर असेल। मागच्या भागामध्ये आपण सी पासून सुरू होणारे महत्त्वाचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पाहिले। या भागामध्ये सुद्धा आपण सी पासून सुरू होणारे अत्यंत महत्त्वाचे असे सिनोनिम्स आता पाहणार आहोत। ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपण अँटोनिम्सही पाहणार आहोत। सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द। चला तर मग आजच्या पहिल्या शब्दाला सुरुवात करूया। कॉलोसस, COLOSSUS, कॉलोसस। कॉलोसस या शब्दाचा अर्थ होतो विशाल, खूप मोठा, विशाल। कॉलोसस या शब्दाचा अर्थ होतो विशाल आणि मोठा। मग यामध्ये स्पेलिंग बघा, COLOSSUS आहे। मग विशाल काय किंवा मोठा यासाठी अजून कोणकोणते शब्द इंग्रजी भाषेमध्ये आहे ते आपण आता पाहणार आहोत। पहिला सिनोनिम्स जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो आहे जिजेंटिक। कुठला आहे? जिजेंटिक। त्याच्यानंतर जी वरूनच सुरू होणारा दुसरा शब्द आहे गोलियत, गोलियत। त्यानंतर सर्वांना माहिती असलेला शब्द म्हणजे काय? टायटन, टायटन। आणि चौथा महत्त्वाचा शब्द आहे एलिफंटाइन, एलिफंटाइन। हे चार शब्द जे आहेत, हे चार शब्द विशाल यासाठी यूज होतात। पहिला आहे जिजेंटिक, दुसरा आहे कोलियत, तिसरा आहे टायटन, चौथा आहे एलिफंटाइन। आणि कॉलोसस हा शब्द तर विशाल कायसाठी आहे। त्यानंतर आपण ह्यूज किंवा बिग किंवा लार्ज असेही शब्द वापरू शकतो, परंतु परीक्षेला आपल्याला असे शब्द विचारले जातात। एकतर आपल्या कॉलोससचा सिनोनिम विचारला जाईल किंवा जिजेंटिक किंवा गोलियत किंवा टायटन किंवा एलिफंटाइनचा सिनोनिम विचारला जाईल, तर तो यापैकी कुठलाही एक शब्द असला तर ते आपलं उत्तर असू शकतं। मग हे आहे सिनोनिम्स म्हणजे समान अर्थाचे शब्द। मग आता आपण पाहूया की विरुद्ध अर्थाचे शब्द कोणते आहेत। विरुद्ध अर्थाचे शब्द त्यासाठी कुठला आहे? एक आहे टायनी म्हणजे खूप छोटा। त्यानंतर आहे ड्वार्फ, DWARF, ड्वार्फ। त्यानंतर आहे पिग्मी। हे तीन शब्द जे आहेत, हे तीन शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत। एक आहे टायनी, दुसरा आहे ड्वार्फ, तिसरा आहे पिग्मी किंवा आपण त्याला स्मॉल असंही म्हणू शकतो किंवा आपण छोटा असेल, अत्यंत छोटा असेल तर त्याला आपण मायन्यूट असंही म्हणू शकतो। तर अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे। महापरीक्षा पोर्टल ज्यावेळेस एक्झाम घ्यायची त्यावेळेस सुद्धा असे प्रश्न विचारण्यात आले होते। SSC CGLच्या परीक्षेमध्ये सुद्धा असे सिनोनिम्स विचारले जातात आणि आपल्याला सुद्धा असे प्रश्न, असे सिनोनिम्स विचारले जाऊ शकतात। त्यामुळे या सिनोनिम्सचा आपल्याला अर्थ माहिती असलं, हे सिनोनिम्स नेमके कोणकोणते आहेत हे माहिती असलं गरजेचं आहे। त्यामुळे हे जे सिनोनिम्स आज मी तुम्हाला देणार आहे खूप महत्त्वाचे आहेत। सी वरून सुरू होणारे सर्व सिनोनिम्स आपण पाठ करून जायचे। एक तरी शब्द आपल्याला आला तर आपले 2 मार्क्स आरोग्य सेवाच्या कोणत्याही पदाच्या एक्झाम्समध्ये वाढण्याची पूर्णपणे शक्यता आहे। तसंच आपला इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आहे। या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये 200 पेक्षा जास्त लेक्चर्स मी बनवलेले आहेत। हे सर्व लेक्चर्स ग्रामर आणि व्होकॅब्युलरीवर डिपेंड आहेत। सर्व लेक्चर्स अगदी अपडेटेड आहेत आणि प्रत्येक लेक्चरमध्ये एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळतो। असे कन्सेप्ट्स आहेत की जे इतरत्र कुठेही तुम्हाला मिळणार नाही आणि पूर्ण कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या कन्सेप्टवर जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला देता येतील। इव्हन सराव जरी आपण केला, सराव प्रश्नोत्तरे प्रश्न आणि उत्तरं जर आपण पाहिली तर सराव प्रश्नांचाही आपल्याला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी प्रॅक्टिस करता येईल आणि त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला उत्तर देता येते। तर या ठिकाणी आता हा शब्द लिहून घ्यायचा। यानंतर आपण दुसरा शब्द पाहणार आहोत जो सी वरून सुरू होतो आणि त्याचा सिनोनिम आणि अँटोनिम। पुढील शब्द आहे कममरेट। हा शब्द फार महत्त्वाचा आहे। COMMEMORATE, कमेमोरेट या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची आठवण किंवा त्याला आपण म्हणतो स्मृती। एखादा जो व्यक्ती आहे त्याची आठवण आपल्या मनात कायम राहते।
एखाद्या व्यक्तीची स्मृती आपल्या मनामध्ये असते त्याला आपण कॉमेमोरेट असं म्हणू शकतो. मग यासाठी सिनोनिम जर आपण म्हटला तर कुठला येऊ शकतो, तर त्यासाठी येऊ शकतो रिमेंबरन्स. रिमेंबरन्स हा सिनोनिम आपण त्यासाठी यूज करू शकतो. किंवा आपण याला म्हणू शकतो मेमोराइज. मेमोराइज आपण याला म्हणू शकतो. याच्या जर विरुद्ध अर्थाचा शब्द जर आपल्याला विचारलेला आहे, विरुद्ध अर्थाचा शब्द जर आपल्याला विचारला तर मग तो कुठला होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला आठवण करणे आणि एखाद्या व्यक्तीला आठवणीच्या विरुद्ध काय होऊ शकतो, फॉरगेट हा शब्द होऊ शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीला पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करणे म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, अवॉइड किंवा नेग्लेक्ट. तर हे 3 अँटोनिम्स होऊ शकतात आणि हे 3 जे आहेत हे सिनोनिम्स होऊ शकतात. कमेमोरेट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी खूप साऱ्या परीक्षांमध्ये या शब्दाला विचारलं गेलेलं आहे, त्यामुळे पुढेही हा शब्द आपल्याला सिनोनिम्स म्हणून विचारला जाऊ शकतो. मग अशा वेळेस आपल्याला माहिती असलं पाहिजे की कमेमोरेट या शब्दाचा अर्थ होतो रिमेंबरन्स किंवा मेमोराइज. आणि याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जर आपल्याला विचारला तर तो कुठला होऊ शकतो, एकतर फॉरगेट म्हणजे विसरणे, अवॉइड म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण अवॉइड करतो, नेग्लेक्ट म्हणजे नजरअंदाज करणे. तर अशा पद्धतीने हे 3 सिनोनिम्स आणि 3 अँटोनिम्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. पुढचा एक शब्द पाहूया आपण, तोही अशाच पद्धतीचा आहे, COMMENCE, कमेंट्स. कमेंट्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कमेंट्स या शब्दाचा अर्थ होतो सुरुवात. कमेंट्स या शब्दाचा अर्थ होतो सुरुवात. एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या कुठल्याही आपण जी सुरुवात करतो त्याला कमेंट्स असं म्हटलं जातं. मग यासाठी सगळ्यात कॉमन शब्द कुठला, तर सर्वांना माहिती आहे स्टार्ट हा सगळ्यात कॉमन शब्द आहे. त्यानंतर आपल्याला माहिती असेल बिगिन हा सुद्धा एक सर्वात कॉमन शब्द आहे. स्टार्ट, कमेंट्स, बिगिन. किंवा आपण म्हणू शकतो इनिशिएट हा सुद्धा एक शब्द आहे ज्याची सुरुवात होते, ज्याचा अर्थ होतो सुरुवात होणे. किंवा आपण याला म्हणू शकतो लॉन्च, LAUNCH, लॉन्च म्हणजे सुरुवात करणे. आणि याच्या विरुद्ध अर्थाचे शब्द जर आपल्याला विचारले तर मग ते कुठले होऊ शकतात, एकतर एंड होऊ शकतो किंवा फिनिश होऊ शकतो किंवा डिमिनिश होऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण याचे अँटोनिम्स जे आहेत ते अँटोनिम्स लिहू शकतो. तर या ठिकाणी 2 शब्द पाहिली. पहिला आहे कमेमोरेट, दुसरा आहे कमेंट्स. कमेमोरेट म्हणजे आठवण किंवा स्मृती आणि कमेंट्सचा अर्थ होतो सुरुवात करणे. दोघं शब्दांचे अँटोनिम्स पॉसिबल आहेत, म्हणून त्यांचे कोणकोणते अँटोनिम्स किंवा विरुद्ध शब्दाचे अर्थ, विरुद्ध अर्थाचे शब्द कोणकोणते असू शकतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण एंड, फिनिश आणि डिमिनिश प्रमाणे लिहून दिलेले आहे. आता सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आपण पाहूया दुसरे काही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स जे से वरून सुरू होत आहेत. पुढील शब्द आहे कमेन्सुरेट. स्पेलिंग पाहूया, COMMENSURATE. कमेन्सुरेट. कमेन्सुरेटचा अर्थ होतो सारखा. मग यासाठी कोणकोणते शब्द आहे, सारखा. कमेन्सुरेट म्हणजे सारखा. मग यासाठी कुठला शब्द आहे, एक आहे इक्वल. इक्वल सारखाच दुसरा काय आहे, इक्विव्हॅलेंट. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, सिमिलर. त्याच्यानंतर आपण अजून काय म्हणू शकतो, करस्पॉन्डिंग. त्याच्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो, आपण सिनोनिम म्हणजेच काय, सारखे. मग सिनोनिमस म्हणजे आपण काय म्हणू शकतो, सिनोनिमस म्हणजेच काय, सारखे. तर बघा कमेन्सुरेटचा अर्थ जर सारखा होत असेल तर त्याच्या सेम शब्दाचा म्हणजे त्याच्या सारखाच जो शब्द असेल तो कुठला असेल, इक्वल म्हणजे सारखा, इक्विव्हॅलेंट म्हणजे मिळता जुळता, सिमिलर म्हणजे सारखा, करस्पॉन्डिंग म्हणजे त्यासारखा, सिनोनिमस म्हणजे त्याला मिळता जुळता. आता याला जर आपण विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ जर म्हटलं तर इक्वलचं आपण विरुद्ध काय करू शकतो, अनइक्वल. इक्वलचा आपण काय म्हणू शकतो, अनइक्वल. आणि या कमेन्सुरेटसाठी आपण अनइक्वल हे एक अँटोनिम घेऊ शकतो. म्हणजेच काय की इक्वलचं अनइक्वल करू शकतो किंवा कमेन्सुरेटचा विरुद्धार्थी शब्द आपण अनइक्वल करू शकतो. इक्विव्हॅलेंट सिनोनिम आहे, सिमिलर सिनोनिम आहे, करस्पॉन्डिंग सिनोनिम आहे आणि सिनोनिमस हा सुद्धा सिनोनिम आहे. आता पुढचा एक शब्द आहे तो आहे कमिसरेट. ह्या शब्दांमध्ये आपल्याला नेहमी
कमिसरेट. कमिसरेट या शब्दाचा अर्थ होतो सिम्पथी, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो सहानुभूती. सहानुभूती. मग यासाठी कोणता कोणता शब्द आहे, तर आपल्याला एक शब्द कॉमन माहिती असेल, दॅट इज पिटी, किंवा आपण याला म्हणू शकतो सिम्पॅथी, किंवा आपण याला म्हणू शकतो कॉन्डोल, किंवा आपण याला म्हणू शकतो कॉन्सोल. हे 4 शब्द आहे जे सहानुभूतीसाठी यूज करू शकतो आपण. कमिसरेट साठी आपण पिटी, सिम्पॅथी, कंडोल आणि कन्सोल हे जे 4 शब्द आहेत, हे 4 शब्द आपण सिनॉनिम्स म्हणून यूज करू शकतो. आता सिम्पॅथी च्या विरुद्धार्थी शब्द आपण एक पाहिलेला आहे अँटीपॅथी. सिम्पथीच्या विरुद्ध आपण जो पाहिलेला आहे तो आहे अँटीपॅथी, किंवा आपण म्हणू शकतो ॲपॅथी. हे त्याचे अँटॉनिम्स म्हणून आपण पाहू शकतो. आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये हे सर्व शब्द पाहिलेले आहेत. सिम्पथी पाहिला, ॲपॅथी पाहिला, अँटीपॅथी पाहिला, यूपॅथी पाहिला. हे सर्व शब्द आपण आपल्या वन वर्ड सबस्टिट्यूशन या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. आपला जो इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आहे त्यामध्ये आपण हे सर्व शब्द पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने स्त्रीवरून सुरू होणारे हे पुन्हा एकदा 2 शब्द आणि त्याचे अँटॉनिम्स आपण पाहिलेले आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही हे सर्व लिहून घ्या. त्यानंतर आपण पाहूया पुढचे 2 अत्यंत महत्त्वाचे असे सी पासून सुरू होणारे सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स. पुढील शब्द आहे कमोडियस. स्पेलिंग पहा, COMMODIOUS. कमोडियस. कमोडियसचा अर्थ होतो रूमी, किंवा त्याला आपण म्हणू शकतो स्पेशियस. स्पेशियस म्हणजे काय, मोकळा. मग यासाठी कुठकुठले सिनोनिम्स आपण वापरू शकतो, तर त्यापैकी पहिला आहे स्पेशियस. स्पेशियस, किंवा आपण म्हणू शकतो कम्फर्टेबल. कम्फर्टेबल. किंवा अजून एक शब्द आपण यासाठी वापरतो तो म्हणजे रूमी. रूमी. सो स्पेशियस, कम्फर्टेबल आणि रूमी या शब्दांचा अर्थ होतो मोकळा किंवा मोकळी जागा. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी एखादी जागा पाहायला गेलो आणि ती जर कंजेस्टेड असेल, म्हणजे गर्दीची असेल, क्राउडेड असेल, तर तिला आपण कंजेस्टेड किंवा क्राउडेड म्हणतो. आणि खुली किंवा मोकळी जागा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्पेशियस एरिया, कम्फर्टेबल एरिया, किंवा रूमी एरिया, किंवा कमोडियस असं आपण म्हणू शकतो. याचे विरुद्धार्थी शब्द मी आताच तुम्हाला सांगितलेले आहे. गर्दी असलेले, दॅट इज क्राउडेड, किंवा आपण त्याला म्हणू शकतो कंजेस्टेड. क्राउडेड किंवा कंजेस्टेड. आता पुढचा शब्द आहे कंपेंडियम. COMPENDIUM. कंपेंडियमचा अर्थ होतो सारांश. कंपेंडियमचा अर्थ होतो सारांश. मग सारांशसाठी आपण कोणते कोणते शब्द वापरतो, तर व्हेरी सिंपल शब्द आहे, दॅट इज ब्रीफ, किंवा आपण म्हणू शकतो कन्साइज, किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रेसाइज, किंवा आपण त्याला म्हणू शकतो डायजेस्ट. हे सर्व शब्द सारांशसाठी आपण यूज करतो. ओके. आणि सारांशच्या विरुद्धार्थाचा शब्द कुठला आहे, तर आपण त्याला म्हणतो एनलार्जमेंट, म्हणजे मोठा किंवा वाढवणे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक्सटेन्शन. एक्सटेन्शन. ओके. तर अशा पद्धतीने आपण याचे 2 अँटोनिम्स तयार करू शकतो. आपल्याकडे पहिला शब्द आहे कमोडियस, दुसरा शब्द आहे कंपेंडियम. या दोघं शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. कमोडियस म्हणजे मोकळा आणि कंपेंडियमचा अर्थ काय होतो, सारांश. त्याच्यासाठी ब्रीफ, कन्साइज, प्रेसी आणि डायजेस्ट हे 4 सिनोनिम्स आहेत. तर एनलार्जमेंट आणि एक्सटेन्शन हे 2 अँटोनिम आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. एक शेवटचा शब्द आपण सी वरून या ठिकाणी घेऊया, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कन्सील. CONCEAL. लपणे, लपविणे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो गुप्त.
मग कन्सिलसाठी कुठला शब्द आपण अजून यूज करू शकतो, दॅट इज हाईड. अजून कुठला, सिक्रेट. अजून कुठला, कोवर्ट. तर या पद्धतीने कन्सिलसाठी आपण यूज करू शकतो. झाकणे, लपणे, याच्यासाठी आपण मास्क हा सुद्धा शब्द यूज करू शकतो. मास्क. मास्क आपल्या चेहऱ्याला काय करतो, झाकतो. किंवा आपण याला डिस्गाईज असं देखील म्हणू शकतो. DISGUISE, डिस्गाईज. ओके. आणि एखादी गोष्ट खुली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एकतर ओपन म्हणतो किंवा काय म्हणतो, ओव्हर्ट म्हणतो, किंवा आपण त्याला रिव्हील असंही म्हणतो, किंवा आपण त्याला एक्सपोज असंही म्हणतो. तर या पद्धतीने सी वरून सुरू होणारे अत्यंत महत्त्वाचे असे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया डीच्या सिनोनिम्स आणि अँटोनिम्ससह. सीचे सर्व सिनोनिम्स अँटोनिम्स आपण लक्षात ठेवायचे आहे. अजूनपर्यंत जर आपण आमचा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स जॉईन केला नसेल तर आपण त्या कोर्सला जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी डाउनलोड करा SK एज्युकेशन ॲप गुगल प्ले स्टोअरवरून, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून देखील आपण आमचं ॲप डाउनलोड करू शकतात. तेथे असलेला इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्सला आपण फीज भरून ऑनलाईन ॲडमिशन घेऊन 200पेक्षा जास्त व्हिडिओज एकाच वेळेस मिळवून वर्षभर हे सर्व व्हिडिओज आपण केव्हाही आणि कितीही वेळेस पाहू शकतात आणि येणाऱ्या सर्व एक्झाम्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतात, ही आमची खात्री आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा फायदा घ्यावा. धन्यवाद. थँक्यू.